राम राम मित्रांनो. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना समाजाच्या विकासाची, जनतेच्या विकासाची किती कळकळ आहे, हे कालच्या अनेक घटनांहून आपण बघितलं असेल मित्रांनो. ह्या तिकीट न मिळाल्यामुळं आम्हाला विकास करता येणार नाही, आम्हाला जनतेची सेवा करता येणार नाही आणि त्यासाठी आम्हाला पक्षाचं तिकीटच पाहिजे आणि ते तिकीट नाही मिळालं तर विकास कसं काय होईल? विकास, विकास, विकास सगळीकडे विकास, विकास दिसतोय मित्रांनो. आणि विकासासाठी कार्यकर्ते काही झगडतात, काही रडतात, काही भांडतात, काही नेत्यांच्या घरावर मोर्चा काढतात वगैरे, वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या असेल मित्रांनो. ह्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, कालचा दिवसभर मोठा मनोरंजक ठरलेला आपण बघितला असेल. आता एकच दिवस राहिलाय फॉर्म भरण्यासाठी, आहे की नाही? आणि त्याच्यामुळं कोणाला तिकीट मिळतंय, कोणाला काय, आता हे एका पक्षाच नाही बरं का, सर्वच पक्षांना. आता कालची एक तर ब्रेकिंग न्यूज झळकत होती मित्रांनो. जे काय शिवसेनेचे ॲडव्होकेट, मोठे वकील, उद्धव ठाकरेंचे सुद्धा खाजगी वकील आहे असं म्हणतात ते, अनिल परब साहेब रागारागाने मातोश्रीतून निघून गेले. त्यांचा आणि आमदार वरुण देसाई यांच्या काहीतरी जागेवरून खटकाखटकी झाली, भांडणं झाली. भांडणं म्हणजे बाचाबाची झाली आणि रागारागाने परब साहेब मातोश्रीतून निघून गेले. ती बातमी बघितली असेल. त्याच्यानंतर भाजपचं आपण बघितलं असेल नागपूरला. त्यांना तिकीट नाही मिळालं तर ह्या कार्यकर्त्यांनी मोर्चा डायरेक्ट गडकरी साहेबांच्या घरावर नेले. त्यांची गाडी हे केली. शिंदे साहेबांचं तसंच झालं. शिंदे साहेबांच्या ठिकाणी सुद्धा अनेक लोक निघून जात आहेत आम्हाला तिकीट नाही मिळाल्यामुळं. आणि काल नाशिकमध्ये बघितलं असेल आपण, की ते जे काही नेते आहे मनसे आणि आणि राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र झाल्यानंतर मोठमोठे नाचत होते. तेच आज भाजपकडे जातात आणि त्यांनी जे काय भाजपवर किंवा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा मुख्यमंत्री किंवा इतर भाजपचे नेते, प्रमुख नेते यांच्यावर जी टीका केली होती, ती टीका विसरून आज त्यांचंच गुणगान करतायत. आणि हे सगळं ते कशासाठी करतात? ते विकासासाठी मी भाजपमध्ये जातोय म्हणे. म्हणजे विचार करा मित्रांनो, ह्या कार्यकर्त्यांना, ह्या नेत्यांना समाजाच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी किती मोठी तळमळ आहे, आहे का नाही? आणि आपण उगाच म्हणतो काय काय लोकं, राजकीय लोकं विकास करते, राजकीय लोकं स्वतःचंच घर भरतात, अमकं करतात, तमकं करतात, समाजाचं काही देणं-घेणं नाही त्यांना. एकदा एकदा निवडून आले का 5 वर्ष बघत नाही वगैरे, वगैरे असं आपण बघितलं असेल. आता ठाण्याला एक घटना घडली काल. ते जे काही तिकीट मिळालं होतं त्या कार्यकर्त्याला, त्या उमेदवाराला, तो निघाला होता रॅली घेऊन. तर त्यांचेच कार्यकर्ते पोस्टर लावून त्यांची अडवणूक करत होते रस्त्यावरच. बघितलं असेल ती पण बाईट आपण मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी कशाचं होतं की म्हणजे कोणताही पक्ष घ्या, त्यामध्ये फाटाफूट झालेले दिसत आहेत. लोक, कार्यकर्ते नाराज झालेले दिसत आहेत. कोणी रडतायत की आम्ही इतक्या दिवसापासून सतरंज्या उचलण्याचं काम केलं, इथून पुढं पण सतरंज्याच उचलायच्या का, वगैरे 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 सगळ्या बाईट्स, सगळ्या चर्चा आपण बघत असाल मित्रांनो, आहे की नाही? म्हणजे आता त्याच्यातून हे जे मोठे लोक आहे, मोठे नेते आहे, वेगवेगळ्या पक्षांचे, ते काय म्हणतात की असे कुरबुरी प्रत्येक पक्षामध्ये होत असतात, आघाडी युती होत असतात आणि कोणत्या कार्यकर्त्यांना वर नाराज होण्याची पाळी येते किंवा त्यांचं तिकीट कापलं जातं. ज्या काय आघाडी युती आहे त्यात तडजोड करावा लागतात आणि या तडजोडीमधून जे सच्चे कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय होतो आणि ते चिडतात, अशी त्यांची भूमिका आहे. काय समजायचं मित्रांनो आपण? म्हणजे विकासासाठी, जनतेच्या विकासासाठी यांची तळमळ आहे का स्वतःच्या विकासासाठी यांची तळमळ आहे? आता एक एक भगिनी आणि भाऊ उद्धव ठाकरे साहेबांच्या मातोश्रीवर ते माझ्या आईवडिलांच्या सेवेसाठी मला नगरसेवकाचं तिकीट पाहिजे म्हणे. ते दोघं पण तिथे रडत होते ते मातोश्रीच्या बाहेर. आपण बघितलं असेल, ते पण बातम्यांमध्ये बघितलं. हे बातम्यादारांचं एक भारी आहे मित्रांनो. ते अगदी स्पष्टता काय असेल ते दाखवतात आणि सगळ्यात जास्त फाटाफूट शिंदे साहेबांमध्ये कशी आहे आणि भाजपचे लोक कसे नाराज झालेले आहे. ते भाजप सोडून चाललेले आहे आणि त्यांनी स्थानिक लोक, समजा आमदार, खासदार त्यांना तिकीट देत नसेल तर डायरेक्ट वरिष्ठ नेत्यांच्या घरापर्यंत जाण्याची त्यांची तयारी सुद्धा आहे. अशा अनेक घटना आपण बघितल्या असेल. या सगळ्याचं द्योतक असंच आहे मित्रांनो, की विकासाच्या माध्यमातून हे सत्तेचं पद मला कसं मिळेल आणि ते जर मला मिळालं नाही तर मी दुसऱ्या पक्षात जाईन, मी निवडून येण्याचा प्रयत्न करेल वगैरे वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टी काय मित्रांनो, तुम्हाला जर एवढीच हौस आहे समाजसेवेची, त्याला सत्ता असायलाच हवी का?
हा एक मोठा प्रश्न आहे. अनेक अनेक NGO, अनेक संस्था, अनेक लोक बिगर सत्तेशिवाय, बिगर पदाशिवाय अनेक सामाजिक काम करताना आपल्याला दिसून येतं समाजामध्ये. आपण बघत असून ज्यावेळेस आपण बघतो की त्यांची कुठं बातमी नसते, कुठं त्यांची चर्चा नसते, कुठं काही केलं नसतं, तरीसुद्धा ते आपली जी काही ठरवलेली नीती आहे समाजाप्रती किंवा ज्याला अडीअडचणीत आलेल्या जनतेची सेवा करणं, त्यांचे अनेक गोष्टी सोडून देणं. आता सर्वात सामान्य जनतेच्या सर्वात अडचणी कुठे येत्या? पोलीस स्टेशन, तहसील कचेरी, नगरपालिका कार्यालय, म्हणजे जे काही घराची नोंदणी, पाणी, पट्टी, बिल वगैरे या सगळ्यामध्ये त्यांची अडचण होत असते. आता एखाद्या सामान्य माणसाची पट्टी थकली तर लगेच नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्यांची नळ कनेक्शन तोडतात. काय असेल 1000, 2000, 3000 थकलेले असेल, पण तेच एखाद्या नेत्याचे लाखो रुपये जर थकलं असेल तर त्यांची नळ कनेक्शन तोडलं जात नाही मित्रांनो. म्हणजे सामान्य जनता या अगदी सचोटीनं पैसे खर्च करून ती पट्ट्या भरत असतात, त्यांचं काम करत असतात. तहसीलमध्ये सुद्धा आहे, जे काय अडीअडचणी अडवणूक असेल, पैसे भरून आम्हाला कागदपत्र मिळावे, योग्य वेळेस मिळावे. पैशाची नसते अडचण, परंतु योग्य वेळेस मिळत नाही. आता एखादा नेता असेल किंवा एखादा कार्यकर्ता नेत्याच्या जवळचा असेल, तो फोन करतो साहेबांना, "साहेब माझं असं असं काम आहे." तो लगेच डायरेक्ट वर जाऊन काय 15 मिनिटात 20 मिनिटात सही घेऊन बाहेर येऊन तो काम करून घेतो. याच्यासाठी म्हणजे अशा 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 गोष्टी, त्यामुळे सर्वसामान्य जनता पूर्ण नडलेली असते. कोणी सत्तेत येऊ, कोणी काही येऊ. आणि मला ते आवडलं ठाण्यामध्ये जे काही तिकीट मिळालेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अडवलं ना, का तुम्ही फक्त 5 वर्षातून निवडणुकीच्या वेळेसच आमच्यापर्यंत येतात, आत्तापर्यंत येत नाही. म्हणजे हे जे काय आरसा त्यांना दाखवला तो खरंच भारी. तुम्ही बघा मित्रांनो, बातम्यांमध्ये ती काल दाखवली होती, आज कालच्या वेगवेगळ्या बातम्यांमध्ये, की शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं, तो मोठी रॅली घेऊन चालला होता आणि त्यांचेच शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते, त्या नेत्याचेच कार्यकर्ते, त्यांच्या गल्लीतलेच म्हणजे त्यांच्या वार्डमधलेच लोक दुसऱ्या बाजूने मोर्चा घेऊन येत होते, पोस्टर बिस्टर घेऊन. आणि तुम्ही फक्त 5 वर्षातूनच एकदा येता, नंतर आम्हाला विसरून जाता वगैरे वगैरे. ही जी काय खरी घटना त्यांनी दाखवली ती, म्हणजे अशा अनेक गोष्टी काल आपल्याला पाहायला मिळाल्या. आता एकच दिवस राहिलेला, त्यामुळे अजून आज वेगवेगळ्या घटना पाहायला मिळतील. आणि मोठ्या ह्या ज्या लोकांच्या नेत्यांच्या डोक्याला मोठी मनस्ताप झालेला आपण दिसून येतात. ते म्हणतात या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते नाराज होतात, अनेक कार्यकर्ते हे होतात. परंतु जो नेता असतो त्यांनी सगळ्यांना सांभाळून घ्यायला हवं असतं. आता भाजपची अशी गोष्टी झालेली, त्यांनी असंख्य लोक बाहेरच्या पक्षातून घेतले. आता मी लहानपणापासून म्हणजे भाजपच्या आमच्या भागातले लोक जे काही नेते होते काँग्रेसचे त्यावेळेचे पुढारलेले, त्यांचे घरंदाज नेते होते, मोठ्या मोठ्या फॅमिली होत्या, त्यांच्याच घरात सत्ता राहायची काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये. पण आज तेच लोक भाजपमध्ये येऊन त्यांच्याच सत्ता चालू आहे. म्हणजे विचार करा, त्या लोकांनी त्या काळात भाजपसाठी संघर्ष केला, ती लोक कुठे आहे? आमच्या गावातला एक कार्यकर्ता आहे भाजपचा. अगदी ज्यावेळेस आमच्या गावामध्ये मुंडे साहेब होते, ते आलेले होते, मुख्यमंत्री होते, ते पण आलेले होते दोन्ही पण त्या प्रचाराच्या काळामध्ये. त्यावेळेस विखे साहेब काँग्रेसमध्ये होते, त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी आलेले होते. आणि गावातला एकमेव कार्यकर्ता तो भाजपचा होता. आता आमचे गाव तर सगळं साहेबांच्या कार्यकर्त्यांचं आहे, सगळं गाव विखे साहेबांचं आहे. तरीसुद्धा अजून पण तो भाजपमध्ये आहे, पण तो आज तो खायला मागे, त्याला कुठं हेच नाही, त्याचा कुठं विचारसुद्धा केलेला नाही. अशा अनेक कार्यकर्ते, अशा अनेक लोक आहे मित्रांनो गावागावामध्ये, की ज्यांनी तळागाळ म्हणजे पहिल्यापासून भाजपची साथ दिली. परंतु हेच उपटसम दुसऱ्या पक्षातून आले मोठमोठे नेते, काँग्रेसमध्ये जे तालेवार झालेले होते, तालेवार घराणे, तेच भाजपमध्ये येऊन आणखीन तालेवार झालेले. म्हणजे भाजपने याचा विचार करायला हवा कुठंतरी. तुम्ही सत्ता बदल केली म्हणजे काय केली? तेच लोक परत सत्तेत आले ना. म्हणजे तेच त्यांची जी काय पहिली नीती होती, फक्त चिन्ह बदललेले, पण नीती तीच राहिलेली ना. आपला परिवार, आपले नातेवाईक, आपले संबंधित लोक यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे प्रत्येक आमदार पाहत असतो. जो काँग्रेसमध्ये होता तेव्हा पाहत होता आणि भाजपमध्ये गेल्यानंतर आमदार झाल्यानंतर तेच पाहतात. म्हणून मी तरी स्वतः फार नाराज झालेलो या गोष्टीमुळं. म्हणजे राजकीय जशी समज आली तशी आम्ही ठाकरे साहेबांच्या आणि भाजपच्या प्रेमात पडलेलो लहानपणापासून. कारण हे जे काय प्रस्थापित तालवार नेते होते, त्यांची जी छळवणूक, त्यांची जी काय फक्त एका समाजाप्रती असलेली त्यांची धारणा, त्यांची नातेवाईक जास्तीत जास्त. आता माझ्या वर्गात असलेला मुलगा अगदी बरोबर आहे की नाही, म्हणजे 10वीपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस
तो अगदी ढ होता, 10वी नापास झालेला. तर मी 1 नंबर आलेलो. तरीसुद्धा मला कुठं नोकरी लागली नाही आणि तो आज मोठ्या उच्चपदस्थ अधिकारी झालेले त्यांच्या संस्थेमध्ये. म्हणजे अशी परिस्थिती आहे मित्रांनो. फक्त जात आणि पैसा आणि संबंध ह्या गोष्टी पाहिल्या जातात. अनेक गोष्टी अशा मित्रांनो. त्यामुळं सामान्य जनता राजकीय याच्यातून हे झालेली. आणि काल आपण बघितलं ती रडारड, पळापळ, आदळआपट हे कशाचं होतं की फक्त सत्ता माझ्या स्थानी असावी, सत्ता माझ्या घरामध्ये असावी, मला पद असावं आणि त्या पदाचा फायदा माझ्या कुटुंबाला मिळावा, माझ्या नातेवाईकांना मिळावा, अशीच अपेक्षा या सर्वांची असते. याच्यातून जनतेचा विकास वगैरे काय नसतं मित्रांनो. तो फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी जी गोष्ट आहे ती आहे. त्यामुळं असंच चालू राहणार आहे आणि जोपर्यंत सर्वसामान्य जनता हे सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत अशी स्थिती राहणार आहे. आज भाजपची चलती म्हणून सगळे नेते भाजपकडे जातात. तेच उद्या कदाचित काँग्रेस सत्तेवर आली देशात, राज्यात, त्यांचे दिवस चांगले आले तर हेच लोक परत काँग्रेसमध्ये जाणार आहे. म्हणून नीतिमत्ता, नैतिकता, अधिष्ठान वगैरे काय नसतं. या सगळ्यात झूट बात आहे, फक्त पुस्तकी बात आहे मित्रांनो. जिथं सत्ता तिथंच हे लोक. त्यामुळं विकास सगळं झूट आहे. नाम मात्र विकासाच्या नावाखाली थोडंफार करतात आणि सगळे आपले घरं भरण्याचं कामं करतात. असं मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.